नमस्कार मित्रांनो, सेवा सामाजिक विकास संस्थेच्या यूट्यूब चॅनेलवर मी सागर डुबल तुम्हा सर्व मित्रांचं सहर्ष स्वागत करतो. आपल्या या यूट्यूब चॅनेलवर आपण नुकतेच भारतीय राज्यघटना या विषयावरील सिरीजची सुरुवात केलेली आहे आणि त्या सिरीजमध्ये आज आपण पुढचा व्हिडिओ बघतोय. या पुढच्या चॅप्टरचं नाव आहे केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळ. ओके, तर आतापर्यंत आपण घटनेच्या निर्मिती प्रक्रियेपासून ते पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या चॅप्टर पर्यंत वेगवेगळ्या टॉपिक्स वरती व्हिडिओज बनवलेले आहेत. तर सेवा सामाजिक विकास संस्थेच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला हे सर्व व्हिडिओज बघायला मिळतील. ओके, या चॅनलवर तुम्हाला राज्यघटनेच्या आणि एमपीएससीच्या बाकी विषयांसोबतच IBPS आणि इतर स्पर्धा परीक्षांचे सुद्धा विषयांचे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील. तर नक्कीच त्याचा फायदा करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओज आपल्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, तर आता केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ याच्याबद्दल आपण माहिती बघूया. ठीक आहे, तर इथे बघा, मी हे बनवतानाच मुळात नोट्स बनवतानाच कम्पॅरेटिव्हली नोट्स बनवलेले. तुम्ही आधीच्या नोट्स पण बघितल्या असतील की मुख्यमंत्री, पंतप्रधान याचा एक बनवलेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे जे कॉमन कामं आहेत, ओके, कॉमन त्यांचे जे फंक्शन्स आहेत, तर त्यांच्या व्हिडिओ मी एकत्रितपणे, त्यांच्या नोट्स मी एकत्रितपणे बनवलेल्या आहेत, जेणेकरून कम्पॅरेटिव्हली ही जी माहिती आहे तर ती चांगली लक्षात राहते. ओके, असे 3 कॉलम आहेत, एक मुद्दा, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ह्या नोट्स ज्या आहेत त्या नोट डाऊन करत चला किंवा याचे स्क्रीनशॉट घेत चला. नक्कीच परीक्षेला तुम्हाला याची रिव्हिजन फास्ट होईल आणि परीक्षेला चांगला रिझल्ट येईल. ओके, तर आपण सुरू करूयात. तर त्यातला पहिला मुद्दा आहे बघा, कलम. तर केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित जर कलम बघितलं तर ते आहे कलम 74 आणि कलम 75. ओके, कलम 74 आणि कलम 75. राज्य मंत्रिमंडळाशी संबंधित कलम बघितलं तर ते आहे 163, 164. केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित घटना दुरुस्त्या जर बघितल्या, पहिल्यांदा हे 2 कलम काय आहेत ते समजून घ्या. कलम 74 मध्ये काय सांगितलं, इथे खाली दिलेलेच ऍक्च्युअली, तिथं आपण खाली डिस्कस करूया. ठीक आहे, संबंधित घटना दुरुस्त्या बघा. केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित घटना दुरुस्त्या आहेत 42वी घटना दुरुस्ती 1976, 44वी घटना दुरुस्ती 1978 आणि 91वी घटना दुरुस्ती 2003. ओके, राज्य मंत्रिमंडळाशी संबंधित घटना दुरुस्ती आहे 91वी घटना दुरुस्ती 2003 आणि 94वी घटना दुरुस्ती 2006. ओके, आता कलम 74 आणि कलम 163 काय सांगतायत ते बघा, इथलं पहिलं कलम. ठीक आहे, कलम 74 केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलंय की राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करेल, कलम 74 मध्ये सांगितलेलं आहे. आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित करता येणार नाही, ही तरतूद आहे कलम 74 मध्ये. ठीक आहे, सेम तीच तरतूद इकडं राज्यामध्ये सुद्धा आहे, फक्त राष्ट्रपती ऐवजी काय आहे, राज्यपाल आहे. राज्यपाल हा राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काम करेल आणि मंत्रिमंडळाने जो काही राज्यपालाला सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्याबाबत कुठल्याही न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित करता येणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 42वी घटना दुरुस्ती 1976. 42व्या घटना दुरुस्तीने बऱ्याच गोष्टी मंत्रिमंडळाशी संबंधित ऍड केलेल्या आहे. ठीक आहे, 42व्या घटना दुरुस्तीलाच लघु राज्य घटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे, तर मंत्रिमंडळाचा सल्ला या घटना दुरुस्तीने काय केलं, राष्ट्रपतीवर बंधनकारक केलेला आहे. ओके, मंत्र्याच्या सल्ल्याबाबत न्यायालयामध्ये चौकशी सुद्धा करता येणार नाही, ही तरतूद 42व्या घटना दुरुस्तीने टाकलेली आहे. ओके, आता या 42व्या घटना दुरुस्तीने कलम 74 अनिवार्य करण्यात आलं. कलम 74 अनिवार्य काय केलेलं आहे, 74 मधली तरतूद काय आहे, तर राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम बघणार आहे. ओके, म्हणजेच काय, तर त्यामुळं लोकसभा विसर्जित होऊन सुद्धा मंत्रिमंडळ आपल्या पदावर राहतं. कारण हे कसं आहे, तर हे सतत असणारं कलम आहे, सतत कलम आहे, त्याचा कधी भंग होऊ शकत नाही. ओके, त्याच्यामुळे जरी लोकसभा विसर्जित झाली तरी सुद्धा मंत्रिमंडळ पदावर राहतं आणि त्या राष्ट्रपतीला सल्ला देत राहतं, कधीपर्यंत, जोपर्यंत नवीन मंत्रिमंडळ सत्तेवर येत नाही तोपर्यंत. ओके, मग राष्ट्रपतीने सल्ल्याशिवाय काम करणं म्हणजेच कलम 74चा भंग आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने 1971 मध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे, जेव्हा राष्ट्रपतीची खात्री पटली असं आपण म्हणतो, बऱ्याच प्रकरणे आपण बघितले, इव्हन आपण आणीबाणीच्या चॅप्टर मध्ये सुद्धा बघितलेले की एखाद्या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट किंवा आर्थिक आणीबाणी लागू करायची अशी राष्ट्रपतीची खात्री पटली. ओके, असं आपण बघितलेलं आहे. तर या ठिकाणी राष्ट्रपतीची खात्री म्हणजेच काय आहे, मंत्रिमंडळाची खात्री आहे. ओके, राष्ट्रपतीची खात्री पटणे म्हणजेच मंत्रिमंडळाची खात्री पटणे असं आहे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय राष्ट्रपती काहीही करू शकत नाही. ओके, वारंवार ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय,
ठीक आहे. त्याच्यामुळं राष्ट्रपतीच्या कार्यासंबंधी जर प्रश्न आला तर पहिल्यांदा हे पडताळून बघायचं की मंत्रिमंडळ अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकते किंवा नाही. ओके. तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आणि सहाय्याने राष्ट्रपती त्याचे अधिकार वापरतो, हे 1974 मध्ये सुप्रीम कोर्टने नमूद केलेलं आहे. ठीक आहे. आता हे झालं केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित तरतूद. आता राज्य मंत्रिमंडळाशी संबंधित तरतूद बघा. 42वी घटना दुरुस्तीनं जसं राष्ट्रपतींवर मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक केलेला आहे, तसा राज्य मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालावर बंधनकारक नसतो. लक्षात ठेवा, राज्यपालावर तो बंधनकारक नाहीये. त्याच्यामुळे म्हणजेच काय, तर 42व्या घटना दुरुस्तीमधली ही जी बाब आहे, बंधनकारक जी बाब आहे सल्ल्याची, तर ती राज्यपालांना लागू होत नाही. असं असून सुद्धा राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काम करणं अभिप्रेत आहे. ओके. त्यांचा सल्ला जरी बंधनकारक नसला तरी सुद्धा. आता 44वी घटना दुरुस्ती 1978 न काय तरतूद ऍड केली बघा. आपण ऑलरेडी बघितलेले की मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे, तरी सुद्धा मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती एकदा पुनर्विचारासाठी पाठवू शकतो. किती वेळा? एकदा पुनर्विचारार्थ. आणि एकदा पुनर्विचारार्थ पाठवल्यानंतर तो परत जर मंत्रिमंडळाने तोच सल्ला राष्ट्रपतींना दिला तर तो सल्ला मान्य करणं राष्ट्रपतींवर बंधनकारक असतं. अशी कुठलीही तरतूद राज्यपालांच्या बाबतीमध्ये नाहीये. ओके. किंवा राज्य मंत्रिमंडळाच्या बाबतीत नाहीये. त्याच्यानंतर आहे कलम 75 आणि 164. तर काय म्हटलेलं आहे कलम 75 मध्ये? तर मंत्रिमंडळासंबंधी इतर तरतुदी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत केंद्र आणि राज्यांच्या. तर राष्ट्रपतींद्वारा पंतप्रधानांची आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने मंत्र्यांची नियुक्ती केली जाईल असं कलम 75 मध्ये म्हटलेलं आहे. ओके. राष्ट्रपती काय करतील? पंतप्रधानांची अपॉइंटमेंट करतील आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची अपॉइंटमेंट करतील. ठीक आहे. राज्यामध्ये जर आपण बघितलं तर सेम जसं वरती राष्ट्रपती आहे तसंच राज्यामध्ये कोण आहेत? राज्यपाल आहेत की जे मुख्यमंत्र्यांची आणि इतर मंत्र्यांची अपॉइंटमेंट करतात. ठीक आहे. आता काही राज्यांमध्ये राज्यपाल काय करतात? त्या राज्यांचे राज्यपाल आदिवासी विकास मंत्री अपॉइंट करतात. मग कुठल्या राज्यामध्ये? तर छत्तीसगड, ठीक आहे, त्याच्यानंतर झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिसा या 4 राज्यांसाठी आदिवासी विकास मंत्री नेमण्याचं काम किंवा कर्तव्य तिथले राज्यपाल पार पाडतात. ठीक आहे. आणि याच मंत्र्यांच्याकडे शेड्यूल कास्ट आणि ओबीसी यांच्या कल्याणाचा सुद्धा अतिरिक्त प्रभार असतो. आता मंत्र्यांची संयुक्तपणे जबाबदारी बघूयात आपण. ठीक आहे. तर मंत्रिमंडळ संयुक्तपणे लोकसभेला उत्तरदायी असतं. इकडे राज्याचं मंत्रिमंडळ संयुक्तपणे विधानसभेला उत्तरदायी असतं. आपण ते आधी सुद्धा बघितलेलं आहे. ठीक आहे. तर मंत्र्यांनी केलेल्या आणि न केलेल्या किंवा करायच्या राहून गेलेल्या सर्व कृतींसाठी सर्व मंत्री संयुक्तपणे लोकसभेला जबाबदार असतात. ठीक आहे. जेव्हा लोकसभेमध्ये मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत होतो ना, त्यावेळी राज्यसभेमध्ये असणारा मंत्री सुद्धा राजीनामा देतो. पहिली गोष्ट तर हे समजून घ्या की मंत्री कुठल्याही सभागृहातून येऊ शकतो. लोकसभेतून पण येऊ शकतो, राज्यसभेत पण येऊ शकतो. दोन्ही सभागृहांचा सदस्य नसणारा व्यक्ती सुद्धा मंत्री होऊ शकतो. मात्र त्याला 6 महिन्यांच्या आत कोणत्या तरी एका सभागृहाचं सदस्यत्व घ्यावं लागतं. ठीक आहे. मग ज्यावेळी लोकसभेमध्ये सरकारचा पराभव होतो त्यावेळी राज्यसभेचा सदस्य की जो मंत्री बनलेला आहे तर त्याला सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. ठीक आहे. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मतमतांतर असली तरी मंत्रिमंडळाचे जे सर्व निर्णय आहेत, मंत्रिमंडळाचे निर्णय कॅबिनेट मंत्र्यांवर बंधनकारक असतात. ओके. मंत्रिमंडळ आपण पुढे बघणार आहोत. एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नसेल व त्याचे समर्थन करण्यास तो तयार नसेल तर त्याने काय करायचं आहे? आपला राजीनामा द्यायचा आहे पदाचा. ठीक आहे. उदाहरणार्थ जर बघितलं 1953 मध्ये हिंदू कोड बिल वरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिलेला होता. राज्य पुनर्रचना धोरणावरून. ओके. महाराष्ट्राचे जे काही जो संयुक्त महाराष्ट्राचं जे काही मोहीम चालली होती, ओके, ते आंदोलन चाललं होतं, त्या दरम्यान चिंतामणराव देशमुख यांनी सुद्धा काय केलेलं आहे? राजीनामा दिलेला होता आपल्या अर्थमंत्री पदाचा. डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि मुस्लिम महिला घटस्फोटाच्या अधिकारांचं संरक्षण कायदा 1986 वरून आरिफ मोहम्मद खान यांनी राजीनामा दिलेला होता. म्हणजे जे सरकारच्या धोरणाशी समर्थन आपले दाखवत नाहीत किंवा ते सहमत नसतात असे मंत्री काय करतात? आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांना राजीनामा द्यावा लागतो. जशी तरतूद ही केंद्राच्या संदर्भात आहे तशी तिकडे ही तरतूद राज्याच्या संदर्भात लागू होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. त्याच्यानंतर आहे मंत्र्याची वैयक्तिक जबाबदारी. ठीक आहे. मंत्र्याची वैयक्तिक. सामुदायिक जबाबदारी तर बघितली, संयुक्त जबाबदारी ते लोकसभेपुरती आहे. आता मंत्री राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. बरोबर आहे. जरी संसदेचा मंत्रिमंडळावर विश्वास असला तरी सुद्धा
राष्ट्रपती एखाद्या मंत्र्याला पदावरून काढू शकतो, मात्र तो रॅन्डमली त्याच्या मर्जीने काढू शकतो का? तर नाही. त्याला पंतप्रधानांनी सल्ला देणं आवश्यक असतं. ठीक आहे. मग कलम 164 मध्ये हीच तरतूद राज्यांसंबंधी दिलेली आहे. बाकीचे जे सर्व तरतुदी आहेत तर ते केंद्रीय मंत्र्यांप्रमाणेच आहेत राज्यांमध्ये. आता कायदेविषयक जबाबदारी, तर भारतामध्ये मंत्रिमंडळावर कायदेविषयक जबाबदारी नसते. ओके. आता कायदेविषयक जबाबदारी म्हणजे काय बघा, तर ब्रिटनमध्ये काय पद्धत आहे की सार्वजनिक कृतीसाठी राजाने प्रत्येक आदेशावर मंत्र्याचीच प्रतिस्वाक्षरी महत्वाची असते. राजाचा जो प्रत्येक आदेश आहे तर त्याच्यावरती काय असते? मंत्र्याची प्रतिस्वाक्षरी. म्हणजे ब्रिटनमध्ये कायदेविषयक जबाबदारी कोणाची येते? मंत्र्याची येते. भारतामध्ये ती मंत्र्याची येत नाही, तर ती कोणाची असते? राष्ट्रपतींची जबाबदारी असते. म्हणजे काय, एखादा कायदा असेल किंवा एखादा ठराव असेल, एखादा आदेश असेल, तर त्याच्यावर ब्रिटनमध्ये राजाच्या सही सोबतच मंत्र्याची सुद्धा सही असते. कारण का, अशा आदेशामुळे जर एखाद्या कायद्याचं उल्लंघन होत असेल तर त्यासाठी ब्रिटनमध्ये त्या मंत्र्याला जबाबदार धरलं जातं, राजाला जबाबदार धरलं जात नाही. भारतामध्ये जर असं घडत असेल तर तिथं राष्ट्रपतीला जबाबदार धरलं जातं, ते संबंधित मंत्र्याला नाही. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल न्यायालयात सुद्धा जाता येतं जर असं काय उल्लंघन होत असेल तर. आता यामागचं तत्व काय आहे ब्रिटन मधलं, तर राजा कधीही चूक करत नाही. त्याच्यामुळे मग राजाच्या अगेन्स्ट न्यायालयात जाता येणार नाही. मग कुणाच्या अगेन्स्ट जायचं? संबंधित मंत्र्याच्या अगेन्स्ट जायचं. ठीक आहे. मग भारतामध्ये कशी पद्धत आहे? भारतामध्ये मंत्र्यावर कायदेशीर उत्तरदायित्वाची घटनेमध्ये तरतूद देण्यात आलेलीच नाहीये. ओके. कायदेशीर उत्तरदायित्व कुणाकडे असेल अशी घटनेमध्येच तरतूद नाही. सार्वजनिक कृतीसाठीचा राष्ट्रपतीच्या आदेशावर मंत्र्याने प्रतिस्वाक्षरी करणं आवश्यक नसतं. शिवाय मंत्री राष्ट्रपतीला जो काही सल्ला देतो त्या सल्ल्याच्या स्वरूपाबाबत न्यायालयात चौकशी करण्याला सुद्धा मनाई घालण्यात आलेली आहे. ठीक आहे. जशी ही तरतूद केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संदर्भात आहे, तशी सेम तरतूद ही राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालाच्या संदर्भात लागू होते. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तिसरी घटना दुरुस्ती होती आपली 91वी घटना दुरुस्ती 2003. ओके. 91वी घटना दुरुस्ती. आता या घटना दुरुस्तीनुसार काय गंमत आहे बघा, तर पंतप्रधान आणि इतर मंत्री यांची संख्या डिफाईन करण्यात आली की किती असतील जास्तीत जास्त. तर पंतप्रधान प्लस इतर मंत्री यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% असेल जास्तीत जास्त. ओके. जास्तीत जास्त 15%, कमीत कमी किती असू शकतात. ठीक आहे. तर किती म्हटलेलं आहे? लोकसभेच्या म्हटलेलं आहे, एकूण संसदेच्या म्हटलेलं नाहीये. पॉलिटीमध्ये शब्द खूप महत्वाचे असतात, शब्दामध्ये फसायचं नाही. ठीक आहे. तर संसदेच्या दोन्ही गृहातील कोणत्याही पक्षाचा सदस्य पक्षांतर आणि अपात्र जर तो ठरला तर तो मंत्रीपदी राहण्यास देखील अपात्र ठरतो. आता नुकतंच जे शिवसेनेमध्ये जो काही वाद सुरू आहे तर त्याच्या वादाच्या मुळाशी ही एक तरतूद आहे बघा, की ज्यावेळी ते 14 आमदार दोन्ही गृहांमध्ये काय राहतील तर पक्षांतराच्या कारणावरून अपात्र. आता ऍक्च्युली हे राज्य विधिमंडळाशी संबंधित तरतूद आहे, पण ते दोन्हीकडे सेम आहे, संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये. ठीक आहे. तर ते जे आमदार आहेत, ठीक आहे, 12 किंवा 14 जे काही आमदार असतील, तर ते पक्षांतराच्या कारणावरून जर अपात्र ठरले तर ते मंत्री राहण्यासाठी सुद्धा काय ठरतील? अपात्र ठरतील. त्यांचं मंत्रीपद सुद्धा जाईल. ओके. मंत्री किती सांगितलेले आहेत? तर लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% मंत्री. म्हणजे सध्या लोकसभेमध्ये 545 सदस्य आहेत एकूण सदस्य, तर त्याच्या 15% एवढे काय असतील? पंतप्रधान प्लस इतर मंत्री मिळून 15%. ठीक आहे. आता राज्यामध्ये काय सांगितलं याच घटना दुरुस्तीनं, तर मुख्यमंत्री प्लस इतर मंत्री मिळून विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% किंवा 12 मंत्री. ओके. किती? विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% किंवा 12. आता उदाहरणार्थ जर आपण बघितलं फक्त 15% का नाहीये इथं, तर दिल्लीमध्ये दिल्लीची स्ट्रेंथ आहे 70. मग 70च्या 15% जवळपास किती होतील? तर 7 आणि वरचे 5, 10 किंवा 11 मंत्री होतील. ठीक आहे. मग एवढे कमी मंत्री होतात तर मिनिमम 12 तरी पाहिजेत, किंवा एकूण सदस्य संख्येच्या विधानसभेच्या 15% तरी मंत्री पाहिजे. आता महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे 288. ठीक आहे. मग त्याच्याच प्रमाणे इथे सदस्य असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता विधिमंडळाच्या दोन्ही गृहातील कोणत्याही पक्षाचा सदस्य पक्षांतर आणि अपात्र ठरला तर तो मंत्रिपदी नियुक्ती होण्यासाठी सुद्धा अपात्र ठरतो. इकडची तरतूद इकडे सुद्धा आहे. त्याच्यानंतर हे बघा 94वी घटना दुरुस्ती. आता 94व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्रामध्ये तर काय तरतूद नाहीये, मात्र राज्यांमध्ये काही राज्यांबाबत इथे तरतूद करण्यात आलेले. उदाहरणार्थ आदिवासी विकास मंत्री. ठीक आहे.
तर छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओरिसा या 4 राज्यांसाठी आदिवासी विकास मंत्र्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या आदिवासी विकास मंत्र्यांची नियुक्ती ही संबंधित राज्याच्या राज्यपालांमार्फत केली जाते. ओके. तर या राज्यातून बिहारला मात्र काय केलेलं आहे, वगळण्यात आलेलं आहे आणि झारखंड आणि छत्तीसगडला समाविष्ट करण्यात आलं. कुठल्या? या 94व्या घटना दुरुस्तीनुसार. कारण का? तर ज्यावेळी बिहारपासून झारखंड वेगळा करण्यात आला, तेव्हा आदिवासी क्षेत्र हे झारखंडमध्ये निघून गेलं. ओके. त्याच्यामुळे बिहारमध्ये आता हे अनुसूचित क्षेत्र राहिलं नाही. त्याच्यामुळे बिहारला वगळलेलं आहे आणि छत्तीसगड आणि झारखंडला या यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. कुठल्या यादीमध्ये? आदिवासी विकास मंत्री नेमण्याच्या यादीमध्ये. ठीक आहे. आता मंत्र्यांना शपथ कुणामार्फत दिली जाते बघा, शपथ. ओके. तर मंत्र्यांना शपथ दिली जाते राष्ट्रपती मार्फत. कोणामार्फत? राष्ट्रपती. ओके. आता शपथ काय म्हणून दिली जाते? तर त्यांना केंद्रीय मंत्री म्हणून शपथ दिली जाईल आणि इकडे जी शपथ दिली जाते ती राज्यपालामार्फत दिली जाते. ती काय म्हणून? तर राज्यातले मंत्री म्हणून शपथ दिली जाईल. ओके. आता बघा, तर याच दरम्यान उपपंतप्रधानाच्या शपथीबाबत वाद निर्माण झाला. कधी? 1990 मध्ये देवीलाल यांनी काय केलं? उपपंतप्रधान पदाची शपथ घेतली. तर ही शपथ घटनाबाह्य आहे या कारणावरून काय केलं? त्या शपथेला आव्हान देण्यात आलं. कुठं? तर सर्वोच्च न्यायालयामध्ये. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय काय दिला? तर सुप्रीम कोर्टनं ती शपथ वैध ठरवलेली आणि त्या शपथ वैध ठरवताना सर्वोच्च न्यायालयाने जो युक्तिवाद दिला तो काय होता? तर एखाद्या व्यक्तीला जर उपपंतप्रधान संबोधणं हे केवळ फक्त वर्णनात्मक आहे. ओके. ते फक्त काय? वर्णनात्मक आहे. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला पंतप्रधानाचे अधिकार मिळत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ, जर पंतप्रधानाचं पद रिक्त असेल, ओके, किंवा तो त्याचं पद भूषवण्यास अक्षम असेल, तर अशा कंडिशन मध्ये पंतप्रधान बनत नाही. ओके. त्याला पंतप्रधानाचे अधिकार मिळत नाहीत. ठीक आहे. सेम हीच तरतूद इकडे सुद्धा लागू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. ठीक आहे. त्याच्यानंतर आता वेतन आणि भत्ते बघा. इथं शपथेचा मुद्दा क्लिअर करून घ्या. शपथ घेताना ते केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतात. आपापल्या विशिष्ट खात्याची शपथ घेत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्थमंत्री पदाची शपथ घेत नाही. गृहमंत्री पदाची शपथ घेत नाहीत. तर सर्व मंत्री केंद्रीय मंत्री आणि राज्यातले मंत्री म्हणून शपथ घेतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर वेतन आणि भत्ते. तर मंत्र्यांना मिळणारे जे वेतन आणि भत्ते आहेत, तर ते संसदेद्वारा निश्चित केले जातात आणि ते संसद सदस्यांप्रमाणे असतात. ओके. मंत्र्यांना मिळणारे भत्ते हे मंत्री म्हणून मिळत नाहीत. वेतन भत्ते असतील ते मंत्री म्हणून भेटत नाहीत, तर ते सदस्य म्हणून भेटतात. ओके. त्या संबंधीचा कायदा बघा, मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते कायदा 1952. वेतन भत्ते कायदा केलेला आहे, म्हणजे वेतन भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो संसदेला आहे. राज्यांमधल्या जर मंत्र्यांचे वेतन भत्ते बघितले तर ते संबंधित राज्य विधिमंडळ ठरवत असतं आणि ते राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या एवढं असतं. बाकीच्या सगळ्या तरतुदी तर केंद्रीय कायदे मंत्र्यांप्रमाणेच दिलेल्या आहेत. ठीक आहे. मंत्र्यांच्या प्रमाणेच असतात, केंद्रीय मंत्र्यांप्रमाणे. ओके. त्याच्यानंतर आता कलम 77 आणि 166 बघायचं आपल्याला. तर कलम 77 मध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत? तर भारत सरकारच्या कामकाजाची पद्धती आणि सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतींच्या नावाने चालतात. कुणाच्या नावाने? राष्ट्रपतींच्या. आणि राष्ट्रपतींच्या नावाने दिलेले आणि लागू केलेले आदेश व सूचना राष्ट्रपती निश्चित करतील आणि त्यांनी जे काही नियम बनवलेले तर ते नियम सुद्धा तेच प्रमाणित करतील. ठीक आहे. त्यांनी केलेल्या नियमानुसार ते प्रमाणित असेल. हे आदेश आणि सूचना राष्ट्रपतीने दिलेल्या नाहीत किंवा लागू केलेले नाहीत या कारणावरून त्याला आवाहन देता येणार नाही. ठीक आहे. ह्याच्यावरती काय प्रश्न येण्याची आवश्यकता नाही किंवा आलेला पण नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा, कलम 77 मध्ये भारत सरकारच्या कामकाजाची पद्धती दिलेली आहे आणि भारत सरकारचं सर्व कार्यकारी कृती जे आहेत तर त्या राष्ट्रपतीच्या नावाने चालतात. एवढी फक्त तरतूद यातली महत्वाची आहे. सेम कलम 166 मध्ये तीच तरतूद आहे की राज्य सरकारचं जे कामकाज आहे तर ते चालवण्यासंबंधीच्या तरतूद 166 मध्ये आहेत आणि राज्य सरकारच्या सर्व कृती ह्या राज्यपालांच्या नावाने चालतात असं त्यात नमूद केलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर कलम 78 आणि कलम 167. कलम 78 मध्ये पंतप्रधानांची कर्तव्य दिलेली. हे कलम परीक्षेला विचारलेलं आहे. कंबाईनच्या पूर्व परीक्षेला हे कलम विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर पंतप्रधानाची कर्तव्य कलम 78 मध्ये दिलेले आहेत. प्रशासन विषयक व कायद्याच्या प्रस्तावाविषयी विधिमंडळाच्या सर्व निर्णयांची राष्ट्रपतीला माहिती देणे हे पंतप्रधानाचं कर्तव्य आहे. शिवाय केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासन विषयक आणि कायद्याच्या प्रस्ताविकेविषयी राष्ट्रपती मागवेल ती माहिती त्याला देणे हे सुद्धा प्राईम मिनिस्टरचे कर्तव्य आहे. ठीक आहे. याच्याशिवाय हा मुद्दा तर आपण ऑलरेडी बघितलाय की राष्ट्रपतीने सांगितले तर या बाबतीत मंत्र्याने निर्णय घेतला आहे त्यावर मंत्रिमंडळाने विचार विमर्श केला नाही असा विषय
राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या विचारार्थ मांडू शकतो. ओके, किंवा तो पंतप्रधानाच्या मार्फत मांडू शकतो. ठीक आहे. सेम इकडं जसं पंतप्रधानाचं कर्तव्य होतं 78 मध्ये, तसं 167 मध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिलेली आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 88 आणि 199 आपल्याला बघायचं. ठीक आहे. तर कलम 88 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर गृहासंदर्भातले मंत्र्यांचे अधिकार त्यात नमूद केलेले आहेत कलम 88 मध्ये. इकडे 199 मध्ये केंद्रीय मंत्र्यांप्रमाणे राज्यातल्या मंत्र्यांचे अधिकार 199 मध्ये नमूद केलेत. कशाच्या संदर्भातले अधिकार आहेत, हे गृहाच्या संदर्भातले आहेत. तर याच्यानुसार प्रत्येक मंत्र्याला कोणत्याही गृहामध्ये किंवा संयुक्त बैठकीमध्ये किंवा तो ज्या समितीचा सदस्य आहे अशा कुठल्याही समितीमध्ये बोलण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, पण मतदान देण्याचा अधिकार नाहीये. ओके, लक्षात आलं? ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे बघा. कुठलाही मंत्री असू देत, मग तो लोकसभेतला असू देत किंवा राज्यसभेतला असू देत, त्याला कोणत्याही सभागृहामध्ये, लोकसभेत किंवा राज्यसभेत किंवा त्यांच्या दोन्ही गृहांच्या जॉईंट सिटिंग मध्ये किंवा तो ज्या समितीचा सदस्य असेल अशा समितीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे आणि कामकाजात भाग घेण्याचा पण अधिकार आहे. पण तो ज्या समितीचा, ज्या गृहाचा सदस्य असेल त्याला केवळ तिथंच मतदान करण्याचा अधिकार आहे, इतर ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार नाहीये. ओके, आणि हीच तरतूद जी आहे तर ती राज्यातल्या मंत्र्यांना सुद्धा पूर्णपणे लागू होते. ओके, त्याच पद्धतीनं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मंत्रिमंडळाची रचना. ठीक आहे, मंत्रिमंडळाची रचना बघूया आपण. तर 3 प्रकारचे मंत्री असतात बघा. 3 प्रकारचे. कुठले कुठले? कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. लक्षात ठेवा, राज्यमंत्री म्हणजे राज्यात काम करणारे मंत्री नव्हे. ओके, तर ते आपल्याला इथं राज्यमंत्री म्हणजे काय ते आपण इथं समजून घेणार आहोत. राज्यमंत्री म्हणजे राज्यात काम करणारे मंत्री नाहीत, एवढं फक्त लक्षात ठेवा. जसे केंद्रामध्ये 3 प्रकार आहेत, तसे राज्यामध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. त्यातले पहिले कॅबिनेट मंत्री आहेत बघा. कॅबिनेट मंत्री हे कॅबिनेटचे सदस्य असतात आणि ते कॅबिनेटच्या बैठकांना सुद्धा उपस्थित राहतात. ठीक आहे. आणि केंद्राच्या पूर्ण कारभाराला हे कॅबिनेट मंत्री जबाबदार असतात. ठीक आहे. राज्यामध्ये सुद्धा तशीच तरतूद आहे. पहिले आता हे कॅबिनेट मंत्री झाले. सगळ्यात महत्वाचे मंत्री हे कॅबिनेट असतात. त्याच्यानंतर येतात राज्यमंत्री. ठीक आहे. तर राज्यमंत्री म्हणजे काय असतं, तर त्यांच्याकडे एखाद्या खात्याचा किंवा मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार असतो. शिवाय ते कॅबिनेट मिनिस्टरचे त्याच्यासोबत किंवा त्याच्या खात्यातलं विशिष्ट काम सुद्धा करतात. कॅबिनेट मिनिस्टरचे असिस्टंट असतात किंवा त्याच्या खात्यातलं विशिष्ट काम सुद्धा ते करतात. ठीक आहे. मग अशा खात्याला स्वतंत्र अधिकार दिला असेल किंवा त्या खात्याच्या किंवा दिल्यास त्या खात्याचे किंवा मंत्रालयाबाबत कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच ते काम करत असतात आणि तसे त्यांना अधिकार असतात. काही वेळा तुम्ही बघितलं असेल की राज्यमंत्री आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं स्वतंत्र प्रभार. स्वतंत्र प्रभार म्हणजे काय, तर कॅबिनेट मिनिस्ट्री मधलाच एखादा पार्ट त्यांच्याकडे सोपवलेला असतो. ठीक आहे. मग ते स्वतंत्र प्रभार म्हणवले जातात. ठीक आहे. पण ते कॅबिनेटचे सदस्य मात्र नसतात. कॅबिनेटचे सदस्य फक्त कॅबिनेट मंत्री घेतात. ठीक आहे. आणि आवश्यक असेल तेव्हाच, फक्त जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच फक्त ते कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहतात. आता 1952 मध्ये काय झालेलं होतं की राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा दिला होता. म्हणजे जे पहिलं मंत्रिमंडळ होतं, ठीक आहे, दुसरं म्हणता येईल, पहिलं हंगामी नंतर दुसरं जे मंत्रिमंडळ आलं किंवा आपली राज्यघटना पूर्णपणे स्वतंत्र झाल्यानंतर स्थापन झालेलं पहिलं प्रजासत्ताकाचं पहिलं मंत्रिमंडळ, तर त्याच्यामध्ये राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा दिला होता. मात्र पुढच्या 5 वर्षाच्या टर्म मध्ये तो दर्जा पूर्ववत करण्यात आला, म्हणजे त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा ठेवण्यात आला. ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्रकार आहे मंत्र्यांचा, तो म्हणजे उपमंत्री. ठीक आहे. तो उपमंत्री म्हणजे काय ते बघूया. तर यांना खात्याचा किंवा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार नसतो, तर ते काय करत असतात, कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री यांच्यासोबत संलग्न असतात, त्यांचे असिस्टंट म्हणून काम करतात आणि हे कॅबिनेटचे पण सदस्य नसतात आणि त्याच्या बैठकीला पण उपस्थित राहत नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर मंत्र्याचा चौथा प्रकार येतो तो म्हणजे सचिव. आता यांच्याकडे कुठलं खातं नसतं. ठीक आहे. ते वरिष्ठ मंत्र्यांसोबत संलग्न असतात, त्यांना असिस्टंट म्हणून काम करतात. तर 1967 नंतर ही जी नियुक्ती आहे, सचिवांची नियुक्ती आहे, तर ती बंद केली. लक्षात ठेवा, हे जे सचिव आहेत ते IAS अधिकारी नव्हेत. ठीक आहे. तर हे मंत्र्यांनी अपॉइंट केलेले सचिव असतात. त्यांच्या स्वीय सचिव जे आपण म्हणतो, ओके, त्या पद्धतीचे सचिव असतात. मात्र याला एक अपवाद आहे की राजीव गांधी सरकारच्या पहिल्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीच्या सचिवांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ठीक आहे. आता कॅबिनेटची भूमिका काय बघूया आपण. तर कॅबिनेट हा निर्णय घेणारा सर्वोच्च विभाग असतो. ठीक आहे. केंद्राची धोरणं आखणारा हा कसा आहे, तर मुख्य विभाग आहे आणि केंद्र शासनाचा मुख्य समन्वयक म्हणून कॅबिनेट काम करत असतं. ठीक आहे.
आता कॅबिनेटच ऍक्च्युली काय करत असतं, राष्ट्रपतींना सल्ला देतं आणि हा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. ठीक आहे. शिवाय गंभीर संकट हाताळणारा विभाग पण त्याला म्हटलं जातं. परराष्ट्र विषयक सर्व धोरणं आणि सर्व व्यवहार हाताळणारा विभाग सुद्धा कोण आहे, कॅबिनेटच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक एक कन्सेप्ट आहे बघा, किचन कॅबिनेट. आता किचन कॅबिनेट म्हणजे काय बघायचं, तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचे मंत्री असतात. ओके, सर्वात महत्वाचे होम असेल, डिफेन्स असेल, फायनान्स असेल, परराष्ट्र असेल. ओके, तर असे खूप महत्वाचे सिलेक्टिव्ह मिनिस्ट्री त्याच्यामध्ये येतात. त्याला म्हणायचं आपण किचन कॅबिनेट. ओके, कॅबिनेट इन काय कॅब इनर कॅबिनेट म्हणता येईल त्याला, किंवा कॅबिनेट इन कॅबिनेट असं सुद्धा म्हणता येईल. कॅबिनेटचा हा छोटा भाग असतो आणि स्वतः प्राईम मिनिस्टर आणि त्यांचे 2 ते 4 एकदम प्रभावशाली किंवा एकदम जवळचे सहकारी ह्या किचन कॅबिनेटमध्ये असतात. शिवाय प्राईम मिनिस्टरचे मित्र आणि कुटुंबाचे सदस्य सुद्धा या कॅबिनेटमध्ये, किचन कॅबिनेटमध्ये असू शकतात. असं काही गरजेचं नाहीये की त्याच्याकडे मंत्रिपदच असलं पाहिजे किंवा तो कॅबिनेट मंत्रीच असला पाहिजे, असं काही गरजेचं नाहीये. त्याला अन्य नावं पण आहेत बघा, इनर कॅबिनेट पण म्हणतात त्याला, किंवा त्याला वर्तुळातील आंतरवर्तुळ असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आणि किचन कॅबिनेट ही जी संज्ञा आहे ना, हे अस्तित्वात आलेलं आहे कधी तर इंदिरा गांधी पंतप्रधान असताना. ठीक आहे. आणि भारतासोबतच अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या किचन कॅबिनेटची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा एक चार्ट मी इथे बनवलेला आहे, कम्पॅरेटिव्ह चार्ट आहे मंत्रिमंडळ आणि कॅबिनेटचा. ठीक आहे. तर तो मुद्द्यांच्या आधारे आपण बघूयात. तर एकूण सदस्य जर बघितले तर मंत्रिमंडळामध्ये एकूण 60 ते 70 सदस्य असतात बघ. म्हणजे आता जर बघितलं, लोकसभेची टोटल स्ट्रेंथच किती आहे, 545 आहे. मग 545 15% एवढे मंत्री, म्हणजे जवळपास 60 ते 70 मंत्री मंत्रिमंडळामध्ये असतात. कॅबिनेटमध्ये बघितलं तर जवळपास 15 ते 20 सदस्य असतात. ठीक आहे. म्हणजे जवळपास ह्याच्या 1/4 एवढे सदस्य ह्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. 1/4 ते 1/3 सदस्य आहेत. बैठका जर बघितल्या तर मंत्रिमंडळाची सामायिक स्वरूपामध्ये, एक मंडळ स्वरूपामध्ये कधीच एकत्रितपणे बैठक होत नाही. कारण का? कारण त्यांची कार्य ही कधी सामायिक नसतात. मात्र मंडळ म्हणून यांची जी आहे कॅबिनेटची, सर्वसाधारणपणे आठवड्यातून एकदा बैठक होत असते आणि ह्यांची जी कार्य कशी असतात ती सामायिक स्वरूपाची असतात. ठीक आहे. अधिकार जर बघितले तर मंत्रिमंडळाला सर्व अधिकार असतात, पण ते केवळ कसे असतात, केवळ पुस्तकी अधिकार असतात. ओके, मंत्रिमंडळाचे जे काय अधिकार आहेत तर ते प्रत्यक्षपणे वापरण्याचं काम कोण करत असतं, तर हे कॅबिनेट करत असतं आणि त्यांच्या वतीनंच ते कॅबिनेट काम करतं. निर्णय जर बघितलं तर कॅबिनेटच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची असते, तर मंत्रिमंडळाची असते. आणि मंत्रिमंडळाच्या अंमलबजावणीचं पर्यवेक्षण करण्याचं जे काम आहे तर ते कॅबिनेट करत असतं. ओके, आता घटनात्मक तरतूद बघा. कलम 74 आणि कलम 75 मध्ये मंत्रिमंडळाची तरतूद करण्यात आलेली. ठीक आहे. तर घटनेमध्ये यांची संरचना कशी असावी, त्यांचं वर्गीकरण कसं असावं, याच्या बाबत काहीही विस्तृतपणे मांडलेलं नाहीये. मात्र एवढं आहे की त्यांचं त्रिस्तरीय वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्रिस्तरीय वर्गीकरण, मात्र घटनेमध्ये त्या वर्गीकरणाविषयी काहीही चर्चा नाहीये. त्रिस्तरीय वर्गीकरण म्हणजे कुठलं, केंद्रीय म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर असतात, त्याच्यानंतर राज्यमंत्री असतात आणि उपमंत्री, असं एक वर्गीकरण त्याच्यामध्ये आहे त्रिस्तरीय. मात्र ते घटनेमध्ये नाहीये. ब्रिटन मधल्या संसदीय सरकारच्या प्रथेनुसारच काय केलेलं आहे, तर हे आपण पद्धत स्वीकारलेली आहे. ठीक आहे. तर मंत्री ह्या संज्ञेमध्ये मंत्रिमंडळाचा सदस्य येतो, त्याच्यामध्ये अगदी उपमंत्री सुद्धा येतो, जे त्रिस्तरीय आपण वर्गीकरण म्हटलं त्याच्यामध्ये. आणि मंत्रिमंडळाचे जे वेतन आणि भत्ते आहेत त्या संबंधी वेतन व भत्ते कायदा 1952 करण्यात आलेला आहे. ठीक आहे. इकडे जर बघितलं आपण कॅबिनेट, तर कॅबिनेटला घटनात्मक दर्जा आहे का, तर येस आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार, इथे 178 झाले, तिथं 1978 पाहिजे. ठीक आहे. तर 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार कलम 352 ऍड केलेलं होतं बघा. आपण आणीबाणीच्या चॅप्टर मध्ये सुद्धा ही गोष्ट बघितलेली आहे. आणि आता सुद्धा जर बघितलं तर कॅबिनेटमध्ये पंतप्रधान आणि कलम 75 नुसार नियुक्त जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत यांची तरतूद हे कलम 352 मध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे. मात्र एक लक्षात ठेवा की या कलमामध्ये 352 मध्ये कॅबिनेटचे अधिकार आणि कार्य यांच्याविषयी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाहीये किंवा त्यांची कार्य डिफाईन करण्यात आलेली नाहीये. ठीक आहे. तर यांची भूमिका सुद्धा कशी आहे, तर ब्रिटन मधलं जे संसदीय सरकारची जी प्रथा आहे तर त्याच्यावरतीच आधारित आहे. ठीक आहे. आता उत्तरदायित्व बघायचे आपल्याला, तर मंत्रिमंडळ हे संयुक्तपणे लोकसभेला उत्तरदायी असतं. कुणाला उत्तरदायी आहे, लोकसभेला. ठीक आहे. कॅबिनेट सुद्धा त्याचाच एक भाग आहे, म्हणून कॅबिनेट सुद्धा कसं आहे, लोकसभेप्रतीच उत्तरदायी आहे. आणि फक्त कॅबिनेट काय करत असतं, मंत्रिमंडळाच्या उत्तरदायित्वाची अंमलबजावणी करत असतं.
ठीक आहे. आता इथं भारतामध्ये आतापर्यंत होऊन गेलेले उपपंतप्रधानांची यादी दिलेली आहे. ठीक आहे. कोणत्या पंतप्रधानांच्या काळामध्ये कोणते व्यक्ती हे उपपंतप्रधान होते यांची यादी दिली. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवू शकता. त्याच पद्धतीने हा एक चार्ट आहे बघा, की ज्याच्यामध्ये हे जे सदस्य आहेत, ठीक आहे, हे जे काही थिंकर्स आहेत, तर त्यांनी कॅबिनेटच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी मतं मांडली. तर एका बाजूला त्यांचं मत आणि दुसऱ्या बाजूला ते जे थिंकर्स आहेत, ठीक आहे, तर त्यांची यादी दिलेली आहे. तो नोट डाऊन करून ठेवा. मुख्य परीक्षेला एखादा ट्रिकी प्रश्न आला तर तो याच्यावरती विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर इथं अशा पद्धतीने आपलं जे केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळ आहे, तर तो चॅप्टर इथं संपलेला आहे. जर तुम्हाला या चॅप्टर मध्ये काही डाऊट असेल तर मला खाली कमेंट सेक्शन मध्ये जरूर विचारा. मी जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. आणि आमच्या सेवा सामाजिक विकास संस्थेच्या युट्यूब चॅनलला सुद्धा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. थँक्यू सो मच.